आणि आता एक मोठी बातमी समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी मंत्रालयातून समोर येते। मंत्रालयाचा पाण्याचा तुटवडा संदर्भातली ही बातमी आहे। पाण्याअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाल होते। मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून मंत्रालयातच पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। मंत्रालयातच पाण्याचा तुटवडा आणि पाण्याअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। मंत्रालय म्हणजे राज्याचा संपूर्ण कारभार या मंत्रालयामधून बघण्यात येतो आणि तिथेच पाण्याची टंचाई निर्माण झालेली। आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, ज्या ठिकाणहून पूर्ण राज्याचा कारभार चालतो, अनेक विषय हाताळण्यात येतात, त्याच मंत्रालयामध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। अशी गंभीर समस्या कशी उद्भवलेली आहे तिथे? मी आता सध्या मंत्रालयाच्या कॅन्टीन परिसरामध्ये आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी नळाला सुद्धा पाणी येत नाहीये। पाण्याचा तुटवडा मागील 2 दिवसापासून असल्याचं एक इथल्या स्थानिक आपण पाहतो की सगळे कर्मचारी आहेत त्यांचं इथं सांगणं आहे। आपण बघतो की कोणत्याही नळाला या ठिकाणी पाणी येत नाहीये आणि त्याच्यामुळे आता सध्या खरं तर लंच ब्रेक झालेला आहे आणि त्याच्यामुळे कॅन्टीनमध्ये मोठ्या संख्येने सगळ्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत की जे मंत्रालयाचे कॅन्टीनचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी खरं तर पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना पाहायला मिळतात, कारण की नळाला पाणी येत नाहीये। या ठिकाणी खरं तर जे जेवायला येणारे सगळे कर्मचारी आहेत त्यांनी खरं तर या ठिकाणी जेवल्यानंतर हात कसा धुवायचा असा देखील एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण बघतो की जेवल्यानंतर जे एकूणच सगळ्या कर्मचाऱ्यांनी डबे धुण्याचं काम असतं किंवा वॉशरूमला जाण्याचं काम असतं, त्यासाठी देखील या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याचं आपल्याला कळतं आहे। आपण पाहत आहोत की ज्या ठिकाणी बेसिंग आहे त्या ठिकाणी आता खरं तर ह्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हात जेवल्यानंतर हात धुवायला देखील पाणी नाहीये। त्याच्यासोबतच मंत्रालयामधले 5वा मजला असेल, 6वा मजला असेल, 7वा मजला असेल, या ठिकाणी वॉशरूमला जाण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी अनेक जण खरं तर बोलताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे एकूणच सध्या गोंधळाची परिस्थिती मंत्रालयामध्ये निर्माण झाल्याचं कळतं आहे। ज्या मंत्रालयातून अख्ख्या राज्याचा कारभार चालतो त्याच ठिकाणी पाण्याचा हा तुटवडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण बघतो की मंत्रालयाच्या या कॅन्टीनमध्ये जेवणाची वेळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे लंचसाठी अनेक सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। मात्र पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पिण्यासाठी देखील पाणी या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये। सोबतच जे या ठिकाणी कॅन्टीनमधले जे सगळी भांडी असतील किंवा प्लेट्स असतील हे धुण्यासाठी देखील या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याचं आपल्याला कळतं आहे।